स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 59 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 59. पुण्यांच्या कर्व्यांचे आगमन. पुण्यातील एक कर्वे नावाचे गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले. 2-4 दिवस राहून एके दिवशी कर्वे यांनी असे विचारले, महाराज, आपली ज्ञाती कोण? श्री समर्थ म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, मीन राशी. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस. काय रे, तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस इकडे तिकडे फिरत असते, तिची ज्ञाती कोण? असे ऐकताच कर्वे मान खाली घालून रडू लागला. श्रींना साष्टांग नमस्कार करून म्हणाला की आपण साक्षात परब्रह्म मूर्ती स्वरूप आहात. काय करावे, अपकीर्तीपेक्षा मरण बरे. यावर परब्रह्म श्री स्वामी समर्थ म्हणाले, रोता क्यों है, जाओ होली करू. हे ऐकून कर्वे पायावर डोके ठेवून पुण्यात निघून गेले. पुढे होळीच्या दिवसात त्यांची मुलगी मरण पावली. तेव्हा महाराजांच्या सांगण्याचा अनुभव आला. येथे बखर क्रमांक 59 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.